नमस्कार मंडळी, मी प्रसाद आणि तुम्ही पाहताय NH मराठी टिप्स. मंडळी, तुमची नवरात्री अगदी उत्साहात गेली असेल अशी मी आशा व्यक्त करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीची सांगता म्हणजेच घट विसर्जन कसे करावे याची संपूर्ण माहिती देणार आहे. तरी यामध्ये मी तुम्हाला घट कधी उठवायचा, त्याची योग्य वेळ कोणती, त्याचबरोबर आपण या नवरात्रीच्या पूजेमध्ये जे जे साहित्य वापरलेलं होतं त्या प्रत्येक साहित्याचे काय काय करायचं. आपण नवरात्रीमध्ये जर उपवास केले असतील तर ते उपवास कधी सोडायचे, देवीला नैवेद्य काय दाखवायचा, ज्यांनी उठता बसता उपवास केला असेल त्यांनी तो कधी सोडायचा, त्याचबरोबर देवीची जी तळी आहे ती कधी भरायची, अजून सुद्धा भरपूर गोष्टी आहेत ज्यांचे प्रश्न तुम्हाला या घट विसर्जनाच्या बाबतीत पडलेले आहेत. तर सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्स मध्ये लिहा जय माता दी. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करतो. मंडळी, नवरात्रीचे 9 दिवस कसे भरभर निघून गेले कळलं सुद्धा नाही. प्रत्येक दिवस अगदी उत्साहाचा होता. तेव्हा अगदी मनोभावे केली असेल तर बऱ्याच ठिकाणी नव्या दिवशी म्हणजे यंदा 9वा दिवस येतो 23 तारखेला सोमवारी, तर त्या दिवशी सुद्धा घट विसर्जन होत असेल तर तुम्ही तेव्हाही करू शकता. यांना 15 ऑक्टोबर 2023 ला म्हणजे रविवारी घटस्थापना झाली होती. 24 ऑक्टोबरला म्हणजेच मंगळवारी आपल्याला घट विसर्जन करायचा आहे. दसऱ्याच्या दिवशी म्हणूनच म्हटलं, ज्यांच्याकडे आदल्या दिवशी म्हणजे नव्या दिवशीच गटाचे उद्घाटन होत असेल, घट विसर्जन होत असेल किंवा घट हलवत असतील तर त्यांनी त्या दिवशी केलं तरी सुद्धा चालेल. आता त्यांच्या घरी म्हणजे बहुतांश घरी दसऱ्याच्या दिवशी घटाचे विसर्जन होतं, पण खूप कमी टक्के लोक आहेत की ज्यांच्या घरी नव्या दिवशी होतं. तुम्ही कोणत्याही दिवशी करत असाल, पद्धत मात्र सेम आहे. आता भाग बदलला किंवा थोडाफार प्रांत बदलतात की पद्धतीत थोडाफार बदल होतो, जास्त काही नाही. ज्या दिवशी तुम्हाला घट विसर्जन करायचा आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं, आंघोळ वगैरे करायची आणि शक्यतो ज्यांनी पूजा मांडली होती त्यांना जर काही मासिक धर्म वगैरे किंवा दुसरं काही म्हणजे काही अडचण नसेल तर त्यांनीच ही पूजा उचलावी. म्हणजेच वृत्तकर्त्याच्या हातून जर पूजेचे उद्घाटन झालं तर नक्कीच चांगलं राहील. पण काही गोष्टी आकस्मिक असतात, जसे की सुतक वगैरे असेल किंवा मासिक धर्म असेल तर त्यांनी मात्र त्या दिवशी हात लावू नये. दुसऱ्या व्यक्तीने ते करावं आणि ज्यांच्याकडे सुद्धा आहे त्यांनी सुतक फिटल्यानंतर ही पूजा उचलून घेतली तरी सुद्धा चालेल. तर सर्वात प्रथम आपल्याला अंघोळ वगैरे झाल्यानंतर नवरात्रीची पूजा जिथे मांडलेली आहे तिथे जायचं आहे. दररोज तुम्ही ज्याप्रमाणे घटाला पाणी घालत होतात, घटाला माळ घालत होतात, देवीची पूजा करत होतात किंवा ज्या ज्या सेवा करत होतात त्या सर्व करून घ्यायचे आहे. शेवटच्या दिवशी सुद्धा यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला घटामध्ये थोडसं दही, दूध किंवा साखर आणि दही जे मिक्स केलेलं असतं ते अगदी थोडसं ओतायचं आहे. गटाचे उठापण करताना हवेली केला जातो. ज्यांच्याकडे केला जात नाही त्यांनी नेहमीप्रमाणे दरवर्षी जसं करतात तसं केलं तरी सुद्धा चालेल. त्याचबरोबर आपण जे काही धान्य त्या वेदिकेमध्ये लावलं होतं
कोणी फक्त गहू पेरलेले असतील, कोणी 5 किंवा 7 धान्य किंवा कोणी 9 धान्य सुद्धा पेरले असतील, तर ते धान्य व्यवस्थित उगवलेला असेल किंवा थोडाफार का होईना उगवलेला असेलच. प्रत्येकाचं तर त्यातून थोडं धान्य आपल्याला उपटून घ्यायचं आहे आणि या धनाची माळ आपल्याला घटाला त्याच बरोबर आपल्या देवीला सुद्धा घालायचे आहे. झेंडूच्या फुलांची सुद्धा माळ घातली जाते, पण आपण जेव्हा दस्याची पूजा करतो तेव्हा ती देवीला घालायची असते. सर्वात पहिला मान असतो तो धनाच्या माळेला, त्यामुळे तुम्ही धनाची माळ घाटाला आणि देवीला दोघांनाही घालू शकता. तर तुम्हाला माहितीच आहे, घटाची माळ असो किंवा देवीची माळ, आपण 9 दिवस म्हणजे दस्याच्या अगोदर पर्यंत ज्या माळी घालत आलो, तर त्यामध्ये आपल्याला सुईचा वापर न करता जे त्या धाग्याला गाठी देऊन, मग त्यामध्ये पान असतील किंवा फूल असतील, ती होऊन मगच आपण ती माळ तयार करत आलो होतो. त्याच पद्धतीने जे आहे तर त्याची माळ योग्य वाटणार नाही. तर एका म्हणजे जसं फूल असताना त्याच पद्धतीने धन सुद्धा 3-4 किंवा 5-5 धनाची संख्या एका ठिकाणी आपल्याला एका धाग्यात व्हायचे आहे. म्हणजे 5-5 जणांचे झोपके तुम्हाला एका गाठी मध्ये ओवत जायचे आहे किंवा त्याला गाठी मारत जायचे आहे. अशा पद्धतीने धनाच्या झोक्याची तुम्ही 5-7 या संख्येमध्ये माळ बनवू शकता. म्हणजे एका माळेमध्ये 5-5 याचे 5 झुपके तुम्ही बांधू शकता किंवा मग 7 बांधू शकता किंवा विषम संख्येमध्ये 11 या पद्धतीने सुद्धा बांधू शकता. तर ही झाली धनाची माळ. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? आता नेहमीप्रमाणे घाटाची पूजा तर झाली, आता आपल्याला घट हलवायचा आहे. तर काही ठिकाणी घडवण्याची पद्धत अशी आहे की घट उचलल्यानंतर तो एका साईडला, म्हणजे त्यांनी काय केलेलं असतं, दुसऱ्या ताटामध्ये दहीभात घेतलेला असतो आणि या गटाला विसावा देण्यासाठी तो घट उचलून त्यातही भातावर ठेवला जातो. तुम्ही नवीन असाल किंवा या अगोदर कधी घटस्थापना केली नव्हती पण पहिल्यांदाच केलेली आहे, तर तुम्ही सुद्धा ही पद्धत फॉलो करू शकता. आणि ज्यांच्याकडे पहिल्यापासून फक्त एवढीच रीत आहे की घट उचलायचा आणि परत जागेवर ठेवायचा, तर तसं केलं तरी सुद्धा चालेल. दोन्ही पद्धती योग्यच आहेत. यानंतरचा सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे आपण दस्यापर्यंत देवांना स्नान घातलेलं नव्हतं. आता कोणी फक्त या पूजेमध्ये देवीचा टाक ठेवलेला असेल, पण बहुतांश जणांच्या घरी आणि आमच्याकडे सुद्धा संपूर्ण दस्यापर्यंत सर्व टाक जे आहे किंवा देवी देवतांच्या मूर्ती आहेत, फोटो आहेत, त्या सर्व घट मांडणी जवळ ठेवल्या जातात आणि त्यामुळेच 9-10 दिवस कोणत्याही देवी देवतांना स्नान घातलं जात नाही. तर आता त्यांना स्नान घालण्याची वेळ आलेली आहे. तर पंचामृत आणि किंवा दुधातुपाने या दिवशी देवांना स्नान घातलं जातं. त्यानंतर पुन्हा एकदा पाण्याने स्नान घालायचं. आता तुम्ही जर विड्याच्या पानांवर देव ठेवलेले असतील तर ती विड्याची पानं साईडला करून घ्या आणि जे काही आसन असेल, खाली लाल रंगाचा कपडा असेल म्हणून असेलच, तर त्याच्यावर तुम्ही हे जे टाक आहे ते पुन्हा ठेवून द्या. खूप जणांनी विचारलं होतं, आपण जे टाक या घटाच्या मांडणी जवळ ठेवतो तर ते उभे करून ठेवायचे की झोपून ठेवायचे? आता जेव्हा आपण ते देव्हायामध्ये ठेवतो तर बऱ्याच जणांच्या देवघराला पाया यासाठीच असतात की जेणेकरून टाक असतील किंवा काही मूर्तींना मागून टेकून असतो तर देव व्यवस्थित टिकून राहावे.
यासाठी त्या पाया बनवलेल्या असतात. पण घटाची मांडणी आहे ती आपण देव्हारा सोडून बाजूला केलेले असते. त्यामुळे तुम्ही ते टाक झोपून ठेवले तरी सुद्धा चालतील. ज्या मूर्ती नेहमीप्रमाणे बसवून ठेवता येतात तशा ठेवल्या तरी सुद्धा चालतील. आता या सर्व देवी देवतांना गंध लावून घ्यायचा आहे, फुल वाहून घ्यायची आहे. अशा पद्धतीने ही सकाळची पूजा होते. त्यानंतर तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. तरी या दिवशी देवीला नैवेद्य म्हणून अंबाडीची भाजी आणि भाकरी हा नैवेद्य दाखवला जातो. काही ठिकाणी धपाटे सुद्धा दाखवले जातात आणि नंतर पुरणपोळी किंवा जे काही गोडधोड आपण दरवर्षी दसऱ्याला बनवतो तर ते सुद्धा दाखवलं जातं. तर तुमच्याकडे नैवेद्याचा जो काही पदार्थ दसऱ्याला दाखवण्याची पद्धत आहे तर तो सुद्धा तुम्ही दाखवू शकता. देवीला अंबाडीची भाजी आणि भाकरी हा नैवेद्य अतिशय प्रिय आहे. रानभाजी आहे. अंबाडीची भाजी तुम्हाला जर मिळाली तर तुम्ही नक्कीच त्याचाही नैवेद्य सर्वप्रथम दाखवू शकता. नंतर पुरणपोळीचा दाखवला तरी सुद्धा चालेल. आता या पूजा साहित्याचे नेमकं काय काय करायचं हे मी तुम्हाला सांगते. मंगल कलश तुम्हाला लगेच हलवायचा असेल तर लगेच तुम्ही तो उचलून पुन्हा त्याच जागेवर ठेवू शकता किंवा तुमच्या देवघरांमध्ये ठेवून दिला तरी सुद्धा चालेल. ज्यांच्या घटावर नारळ असेल, म्हणजे आमच्याकडे घाटावर नारळ ठेवला जात नाही, मंगल कलशावर नारळ फक्त ठेवला जातो, तर तो नारळ फोडून खाण्याची पद्धत आहे. म्हणजे 23 समोरच तो नारळ वाढवायचा आणि त्याचा प्रसाद म्हणून सर्वजणांनी खायचा. तर हा नारळ जेव्हा आपण वाढवतो तर नारळाच्या कवटीमधलं, म्हणजे जिथे 3 डोळे असतात, नारळाचे त्या भागातलं जे खोबरं आहे ते देवीला वाहिलं जातं. कुलाचारानुसार हा नियम आहे. नवीनच एक कुलाच्या विषयीचे, म्हणजे आपण देवीचा कुळाचार कसा करावा, त्याचबरोबर कुळधर्म कसा पाळावा, हे पुस्तक वाचण्यात आलं. पुढे देवी समोर ठेवू शकता. बाकीचा प्रसाद तुम्ही स्वतः खाल्ला तरी सुद्धा चालेल. ज्यांच्याकडे मंगल कलश असतो तर त्यांच्यासाठी 2 पर्याय मी तुम्हाला सुचवतो. हा जो मंगल कलश आहे ना, तर हा आपल्याला तळी भरण्याचे वेळेस सुद्धा लागतो. तर तळीचा सेपरेट व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करेलच. तर तुम्ही हा मंगल कलश तळी भरण्यासाठी सुद्धा वापरू शकता आणि नंतर पुन्हा देवघरांमध्ये ठेवून दिला तरी सुद्धा चालेल. पुढे तुम्ही तो तुमच्या देवघरांमध्ये, म्हणजे जोपर्यंत त्या नारळाला कोंब येत नाही किंवा त्याला कडा वगैरे जात नाही, म्हणजेच काय, नारळ जोपर्यंत खराब होत नाही, त्यातलं पाणी जोपर्यंत आटत नाही, तुम्ही तोपर्यंत तो देवघरांमध्ये ठेवला तरी सुद्धा चालेल. किंवा मग ज्यांच्याकडे फक्त मंगल कळशावर नारळ असतो त्यांनी त्या दिवशी तो देवीसमोर फोडला, नंतर तळी भरण्यासाठी पुन्हा दुसरा मंगल कलश स्थापन करून असं केलं तरी सुद्धा चालेल. वाटल्यास तर तुम्ही असं करा. जो नारळ आतापर्यंत घाटावर किंवा मंगल कलशावर होता तो दसऱ्याच्या दिवशी, म्हणजे जेव्हा तुम्ही ही घट्ट विसर्जनाची पूजा कराल तेव्हा तो नारळ देवी समोर वाढवा. नंतर तळी भरण्याच्या वेळा पुन्हा एक नवीन मंगल कलश स्थापन करा आणि तोच पुढे तुम्ही कंटिन्यू तो देवघरामध्ये ठेवू शकता. तर कॅलेंडरमध्ये विजय मुहूर्त जो दिलेला आहे तो दुपारी 1:52 2:38 आहे. म्हणजे या विजय मुहूर्तापासून तुम्ही तुमची दसऱ्याची पूजा करू शकता, ज्यामध्ये शस्त्रपूजा असेल किंवा विद्यार्थी जे पाटी पूजन करतात
किंवा आपल्या अभ्यासाच्या साहित्याचे पूजन वगैरे करतात, किंवा तिथून पुढे जे आपण आपट्याची पानं सोनं म्हणून एकमेकांना देतो, तर तुम्ही तिथून पुढे केली तरी सुद्धा चालेल. त्याच्या अगोदर म्हणजे साधारणतः 2 वाजेच्या अगोदर पर्यंत तुम्ही घट विसर्जनाची पूजा कधी करू शकता. तसं बघायला गेलं तर घटस्थापना असो किंवा घट विसर्जन यामध्ये आपल्याला शुभ मुहूर्त किंवा शुभ वेळ कोणती हे बघण्याची अजिबात गरज नाही, कारण हे दोन्ही दिवस अतिशय शुभ असतात. आणि दसरा सुद्धा 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे. त्यामुळे तिथे सुद्धा तुम्हाला शुभ मुहूर्त बघण्याची गरज नाही. पण तरीही तुम्हाला मी वेळ सांगितलेली आहे. म्हणजे तुमची कोणतीही पूजा मांडणी असो किंवा पूजेचे विसर्जन असो ते तुम्हाला उद्यतिथीनुसार सकाळच्या वेळेतच करायचं असतं, किंवा दुपार भरायच्या आत आपल्याला ती पूजा उरकून घ्यायची असते, तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. यानंतर म्हणजे ही सकाळची एक आपली सामान्य पूजा आवरली म्हणजे घट हलवणं झालं, किंवा देवीसमोर नैवेद्य दाखवणं झालं, किंवा देवांचं स्थान झालं. ही एक सामान्य पूजा टोपली की तुम्ही तुमचा उपवास सोडू शकता, कारण आता तुम्ही 9 दिवस उपवास केलेले होते. ज्यांनी उठता बसता उपवास केला होता त्यांनी सुद्धा याच दिवशी सोडावा. आणि ज्यांच्याकडे नवमीलाच घट हलवला जातो त्यांनी अष्टमीला उपवास करून नवमीला उपवास सोडला तरी सुद्धा चालतो. आणि ज्यांच्याकडे दसऱ्याला उपवास सोडण्याची पद्धत आहे त्यांनी उठता बसता उपवास असो किंवा 9 दिवसाचे उपवास असो ते दसऱ्याच्या दिवशीच सोडावे. कारण दसऱ्याच्या दिवशी तुम्ही दुपार भरण्याच्या आत म्हणजे सकाळी सकाळी लवकर ही घट विसर्जनाची पूजा करून घेतली, नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर उपवास सोडला तर बरं राहील. कारण एवढे सगळे वृत्तवाहिनी तुम्ही करतात, याचा अर्थ तुम्ही एकादशी सुद्धा करत असाल आणि 25 तारखेला लगेच पाषाण खुशाल एकादशी आहे. त्यामुळे संध्याकाळ होण्याची किंवा जास्त उशीर होईल याची वाट बघू नका. लवकरात लवकर तुमचं व्रत जे आहे त्याचं पारण करून टाका. आता सकाळी जेव्हा तुमची ही पूजा वगैरे आटपेल तेव्हा तुम्ही तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीला, शक्यतो पुरुषांनी केलं तर चांगलं राहील, मारुतीच्या मंदिरात जायचं आहे. त्यांच्यासोबत तुम्ही एखादा नारळ सुद्धा द्यायचा आहे. त्याचबरोबर तुमच्या घटाभोवती जे काही धान्य उगवलेलं होतं ते सुद्धा द्यायचं आहे. बऱ्याच ठिकाणी असं असतं जिथे मारुती मंदिर त्या एकाच मंदिरामध्ये केलेले असते, म्हणजे एखादं त्यातच गणपतीचे मंदिर सुद्धा असतं, शिवलिंग असतं, देवी लक्ष्मीचे मंदिर असतं. त्याचबरोबर गावागावानुसार सुद्धा काही ग्रामदैवत वेगवेगळ्या असतात. तर ती छोटी छोटी मंदिर सुद्धा एकाच मंदिरात म्हणजे मारुतीच्या मंदिरात असतात. तुमच्याकडे जसं असेल तसं असेल, पण दसऱ्याच्या दिवशी मारुतीच्या मंदिरात नक्की जावं. आपल्या घरूनच आपण धन सुद्धा घेऊन जायचं आहे, म्हणजे उगवलेले जे काही ते सुद्धा घेऊन जायचं आहे. मारुतीरायांना तुम्ही माळ किंवा त्यांच्या चरणी हे धन अर्पण करू शकता. त्यांच्या समोर तुम्ही नारळ वाढवू शकता, म्हणजे सर्व देवी देवता जर एकाच ठिकाणी असतील तर तुम्ही एकच नारळ सर्वांसाठी वाढवू शकता. तिथे काही प्रसादर्पण करून आणि घरून एखादा नैवेद्य सुद्धा तुम्ही घेऊन जा, त्यांना अर्पण करा. नारळ वाढवून त्याचा प्रसाद घरी घेऊन या. या दिवशी मारुतीरायांना शेंदूर सुद्धा अर्पण केला जातो, पण आजकाल तो मूर्तीवर लावू देत नाही. त्यामुळे तुम्ही फक्त तिथे तो वाहून आलात. नंतर मंदिराचे जे पुजारी आहेत
त्यांची ते ठरवतील. आणि तेल सुद्धा वाहू देत नाही तर तुम्ही तिथे लावून येऊ शकतात. घरूनच एखाद दोन पणत्या घेऊन जा. त्याचबरोबर तुम्ही जर आपट्याची पानं अगोदरच आणून ठेवलेली असतील तर ती घरात नेऊ नका. जेव्हा तुम्ही मारुतीच्या मंदिरात जातात, तिथे पूजा वगैरे करतात, देवाला नारळ फोडतात, त्याचबरोबर धनाची माळ वाहतात किंवा उगवलेले जे धन आहे ते त्यांच्या चरणी अर्पण करतात. मारुतीचे पर्यंत आपण आपट्याची पालन नेऊन आणत नाही किंवा त्यांच्या चरणी आपण जो काही वाहून आणत नाही, तोपर्यंत आपल्याला ती आपट्याची पाने आपल्या घरामध्ये आणता येत नाही. म्हणजे घरी तुम्ही आणू शकता, पण तुम्ही बाहेर कुठेतरी ते आपट्याची पानं ठेवायची आहे. आणि जेव्हा तुमचं मारुतीचं दर्शन होईल, तुम्ही मारुतीरायांना एखादा अर्पण कराल, त्यानंतरच तुम्ही त्या नारळाच्या प्रसादासहही आपट्याची पानं घरी घेऊन यायचे आहे. त्याचबरोबर तुम्ही जर साथी आसरांच्या मंदिरात घट बसवले असतील तर घरातील एखाद्या स्त्रीने किंवा पुरुषाने तिथे जावं. आता साथी आसरांच्या मंदिरात किंवा त्यांचे ठिकाण असतं तिथे सुद्धा बरेच घट बसवले जातात आणि घटांची संख्या इतकी होते की आपल्याला सुद्धा कळत नाही यातला आपला घट कोणता होता. असं तुमच्या बाबतीत झालं तर कुठलाही एक गट तुम्ही हलवून येऊ शकतात. त्या गटाला माळ, पाणी वगैरे किंवा म्हसोबाला, त्याचबरोबर साथी आसरांना तुम्ही नारळ फोडू शकता आणि तो नारळ परत घरी आणायचं नाही. तुम्ही नवरात्रीच्या काळात जात, दसऱ्याला जात किंवा इतर कधीही साथी आसरांच्या मंदिरात जेव्हा जातात तर त्या जलदेवता आहेत, त्यामुळे नारळ वाढवल्यानंतर तो नारळ तिथेच ठेवून आपल्याला यायचा आहे. त्याचा प्रसाद घरी आणत नाही. मंदिरामधून घरी आल्यानंतर मात्र तुम्ही ती आपट्याची तुमच्या घरामध्ये आणली, एखाद्या भांड्यात ठेवली तरी सुद्धा चालेल. म्हणजे तुमच्या पद्धतीने तुम्ही ती सगळ्याच ठिकाणी काय आहे. जेव्हा सकाळी देवीदेव तेव्हाच देवीची तळी सुद्धा भरली जाते. म्हणजे नंतर उपवास सोडायला आणि दसऱ्याची पूजा करायला मोकळं. पण मी इथे तुम्हाला हे सांगू इच्छितो, जोपर्यंत आपण त्याची पानं सोनं म्हणून वापरतो, तर जोपर्यंत आपण आपट्याची पानं मंदिरात म्हणजे मारुतीरायांच्या चरणी स्पर्श करून आणत नाही, तोपर्यंत सगळी भरली जात नाही. कारण तोपर्यंत आपल्याला की भरली जात नाही, कारण तोपर्यंत आपल्याला तळी जी आहे ती संध्याकाळी तुम्ही भरू शकता आणि त्यानंतर तुम्ही ते आपट्याची पाने एकमेकांना सोनं म्हणून देऊन किंवा तुमची दसरा साजरा करण्याची पद्धत सुरू करू शकता.